नमस्कार। आज आपण सर्वात सोप्या पद्धतीने शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी रेसिपी बघणार आहोत। झणझणीत तोंडाला चवीला असा आणि खूप कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये मस्त चवदार असा हा रस्सा भाजीची रेसिपी आहे। आणि शेवग्या शेंगा आधी शिजवून न घेता डायरेक्टली अशा मसाल्यातच शिजवून घेतल्यात रस्साही खूप चवीला छान बनला जातो। तुम्हाला दाखवते किती मऊ अशा या शेंगा शिजल्या जातात। यासाठी आपण 7 ते 8 शेवग्या शेंगा घेतल्या। शेंड्याकडचा भाग असा थोडासा कापून घ्यायचा। डायरेक्ट सुरीने असे 2 तुकडे नाही करायचे, कापताना थोडासा भाग ठेवायचा आणि अशी साल काढून घ्यायची। हे बघा अशी दोन्हीकडची पण या पद्धतीने आपण शेवग्या शेंगाची साल काढून घेऊया। एकदम जास्त साल नाही काढून घ्यायची, दोन्ही साईडची फक्त साल काढायची। एकदम जास्त काढली की गाळ होतो शेवग्या शेंगाचा। आता इथे मसाल्यासाठी 2 मध्यम साईजचे कांदे, 1 मध्यम साईजचा टमाटर, पाव वाटी सुकं खोबरं बारीक असं पातळ कापून घेतले, 8 लसूण पाकळी, 2 हिरवी मिरची, अर्धा इंच आलं, भाजकी डाळ आणि सफेद तीळ 1 चमचा, थोडीशी कोथिंबीर घेतली। आता 2 मध्यम साईजचे कांदे उभं पातळ असं कापून घेतलाय आणि 1 चमचा तेल घेतला। गॅस फास्ट ठेवून कांदा आपल्याला एकदम काळा होईल असा भाजून घ्यायचा आहे। काळा मसाला तयार करायचा आहे। या पद्धतीने असा मसाला तयार केल्यावर खूप छान अशी भाजी चवदार बनली जाते। हे बघा कांदा चांगला भाजून झाला आहे। आता टमाटरही कापून यामध्ये घालून घ्यायचं आहे। कांद्याबरोबरच एकदम भाजून घ्यायचं आहे असं तेलामध्ये मऊ होईपर्यंत। टमाटर इथे मी परतून घेतलं। हे बघा आता आपण हे काढून घेऊया एका प्लेटमध्ये आणि बाकी दुसरा मसाला भाजून घेऊया। तर आता इथे आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे। तर तेल न टाकता कोरडंच असं आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे। हे बघा असं थोडासा रंग बदलेपर्यंत आपल्याला हे खोबरं थोडंसं असं भाजून घ्यायचं आहे, एकदम काळपट नाही करायचं। आता याबरोबरच आपल्याला सफेद तीळ आणि ही भाजकी डाळ भाजून घ्यायची। 2 चमचे भाजकी डाळ आणि 1 चमचा सफेद तीळ घेतलेला आहे। तर हे बघा 1 मिनिटभर आपल्याला फक्त खोबऱ्याबरोबर भाजून घ्यायचं आहे। भाजक्या डाळीमुळे रस्सा असा घट्टसर होतो, छान एकदम पातळ भाजी बनली जात नाही। तिळामुळे चवीलाही खूप छान लागली जाते। आता हे तिन्ही आपलं भाजून झालं आहे, प्लेटमध्ये काढून घेऊया। आणि आता सर्वात शेवटी आपल्याला लसूण, हिरवी मिरची आणि आलं हे सगळं एकसंगतीच भाजून घ्यायचं आहे। तर थोडंसं तेल टाकून घेतलं आहे लसूण टाकल्यावर। याबरोबरच आहे बघा हिरवी मिरची, आलं, लसूण आणि आता सर्वात शेवटी कोथिंबीर घालून घ्यायची। मस्त असा हा काळा मसाला तयार होतो। या पद्धतीने जर मसाला बनवला तर काळं वांगं असं काळ्या भाज्या कोणत्याही तुम्ही बनवू शकता, छान चवीला लागल्या जातात। आता इथे बघा हे सर्व भाजून झाले, प्लेटमध्ये काढून घेऊया आणि हा सर्व मसाला एकदम थंड करून घ्यायचा आहे। थंड झाल्यानंतर सर्वात पहिलं सुकं खोबरं, भाजकी डाळ आणि सफेद तीळ कोरडंच वाटून घ्यायचं, म्हणजे मसाला एकदम बारीक असा वाटला जातो। हे बघा आणि आता यामध्ये बाकीचं आपल्याला कांदा, टमाटर, लसूण सगळं एकत्र करून थोडंसं पाणी घालून एकदम बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं आहे। हे बघा आता इथे आपलं हे वाटण छान असं वाटून झालेलं आहे। चला आता आपण शेवग्या शेंगा पण चांगल्या स्वच्छ धुवून घेतल्यात एकदा परत आणि आता फोडणी देऊया। तर इथे तेल तापून घ्यायचं आहे चांगलं, गॅस मध्यम आचेवर ठेवला आहे आणि मसाला आता आपल्याला 2 चमचे तेल घेतलेलं आहे। त्या मसाला परतून घ्यायचा आहे पहिला, असं मसाल्याला तेल सुटेपर्यंत चांगलं। हे बघा म्हणजे भाजी 2 दिवस मस्त टिकते, खराब होत नाही असा मसाला बनवल्यावर चांगलं तेलात परतून घेतल्यावर। आता पाव चमचा हळद पावडर, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा आपला रोजचा वापरातला मसाला आणि 2 चमचे हा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे। हा सर्व मसाला घरीच बनवलेला आपला रोजचा वापरातला घ्यायचा आहे। आणि आता हा मसाला 2 मिनिट चांगला मी परतून घेतलेला आहे यामध्ये। हे बघा मसाल्याला असं साईडला तेल सुटलं जाते। आता शेवग्या शेंगा मसाल्यातच परतून घ्यायच्या, कच्च्याच घेतल्या, शिजून नाही घेतलेल्या। हे बघा अशा मसाल्यात परतून घेतल्या की पटकन अशा शिजल्या जातात, जादा वेळ लागला जात नाही। 5 ते 7 मिनिटात आपली भाजी तयार होते। हे बघा तर गॅस मध्यम आचेवर ठेवून 1 ते 2 मिनिटं चांगल्या शेंगा मसाल्यामध्ये परतून घेतल्या, चवीलाही खूप छान लागल्या जातात।
आणि अशा शेंगा शिजवून घेतल्यामुळे रश्याला चव पण खूप मस्त लागते. सगळ्या शेंगाचा अर्क असा रश्यामध्ये उतरतो. हे बघा, आता घट्ट पातळ अंदाजानुसार पाणी घालून घ्यायचं. हे बघा, तर इथे मी चवीपुरतं मीठ घेतलं आहे, पाऊण चमचा मीठ घेतलेलं आहे. आता हे सर्व एकत्र करून गॅस मध्यम आचेवर ठेवून या भाजीला झाकण न ठेवता 2 मिनटं चांगली उकळ आणून घ्यायची. हे बघा, रस्सा सुरुवातीला पातळच ठेवायचा आहे बघा असा, म्हणजे शिजल्यानंतर बरोबर घट्टसर होतो. आणि आता चांगली उकळ आलेली आहे, तुम्ही बघू शकता. 2 मिनटं अशी मी चांगली शेंगा झाकण न ठेवता उकळून घेतल्या. आता गॅस कमी करायचा आहे, खालीवर अशा शेंगा एकदा करून झाकण ठेवायचं आहे, गॅस कमी, आणि 5 मिनटं कमी गॅसवर शेंगा शिजवून घ्यायच्या. 5 मिनटं झालेले आहे. मस्त आपलं ही शेंग्याची भाजी तयार आहे, तुम्ही बघू शकता. तरी पण खूप छान आली आणि एकदम रस्साही घट्टसर झालेला आहे. शेंगाही दाखवते एकदम मऊ अशा शिजलेल्या आहे. चवीला तर खूप मस्त असे हा रस्सा भाजी झालेली आहे. गरम गरम बाजरीच्या भाकरी आणि शेवग्या शेंगा कांदा, खूप छान अशी भाजी झालेली आहे. शेंगाही मऊ शिजलेल्या आहे. धन्यवाद.